सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता। 3 जुलैला लाडक्या बहिणींसाठी मोठं अपडेट त्यामध्ये देण्यात आलेलं आहे। महिला व बाल विकास मंत्र्यांनी त्याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। परंतु आपण जर बघितलं 2 ते 3 दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी विधिमंडळाचे जे अधिवेशन व्हायचं होतं त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की 3600 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी जो आहे तो डीबीटी द्वारे ट्रान्सफर केलेला आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल। आता आपण जर बघितलं या ठिकाणी जवळपास 3 जीआर आलेले आहेत, परंतु अजूनही लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचे हप्त्याचे पैसे 1500 रुपये लाडक्या बहिणींना भेटलेले नाहीत। जुलै महिन्याचा पहिला आठवडा चालू आहे। पहिला आठवडा आता या ठिकाणी संपून जाईल, तरी देखील जून महिन्याचे अजून कोणालाही पैसे वाटप झालेले नाहीत। तुमचे जून महिन्याचे 1500 रुपये भेटलेत की नाही खरोखर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। भेटले असतील तर हो धन्यवाद म्हणून पाठवायचे, नसतील भेटले तर नाही म्हणून पाठवायचं आहे, जेणेकरून सर्वांना समजेल की नेमके पैसे भेटलेत की नाही। कारण की बघा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली होती पत्रकार परिषदेमध्ये। त्यांनी स्वतःहून सांगितलेलं होतं की 3600 कोटी रुपयांची तरतूद जी आहे झालेली आहे, त्याच्या निधीचा मार्ग मोकळा झालेला आहे जून महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाबद्दल। मात्र लाडक्या बहिणींनी 1 जून पासून 30 जून पर्यंत वाट पाहिली, पैसे आलेले नव्हते। त्याच्यानंतर जुलै महिन्याच्या या 2 ते 3 तारखेला या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही गुड न्यूज दिली। महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणी ज्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होती त्याबद्दल ही गुड न्यूज होती। मात्र पैसे अजून जमा झालेले नाहीत। बघा तुमचे पैसे 100% जमा होणार म्हणजे होणार आहेत। आपण जर बघितलं एप्रिल असेल, मे असेल आणि हा जून महिना लेट झाले। एप्रिल मे चे पैसेही असेच लेट झालेले होते, घोषणा करूनही पैसे आलेले नव्हते। मात्र या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये पैसे जमा झाले, त्यानुसार तुमचा या ठिकाणी हप्ता जो आहे लेट होताना दिसतोय। आतापर्यंत आपण जर बघितलं तर हे 3 हप्ते लेट झाले, त्यासाठी सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करायला पाहिजे। लाडक्या बहिणी या ठिकाणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात। त्यांची जी आर्थिक निकड आहे, गरज आहे या ठिकाणी, त्यासाठी त्या वाट पाहत राहतात। मात्र या ठिकाणी वेळेवर पैसे भेटत नाहीत, त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे। आतापर्यंतचे 3 हप्ते हे लेट झालेले आहेत। त्यासाठी तुम्हाला वाटतं का 1 तारीख सरकारने फिक्स करून टाकायला पाहिजे, जेणेकरून कुठल्या तरी एका तारखेला पैसे आल्यास पूर्ण महिनाभर त्यांना वाट पाहावी लागणार नाही। तर बघा आता या ठिकाणी हे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल झालं, अजून कुणाचेही पैसे वाटप झालेले नाहीत। काही पैसे जे आहेत तुमचे जुलै महिन्यामध्ये कधीही येऊ शकतात। तरतूद झालेले 3600 कोटी रुपयांचं वाटपही झालेलं आहे, मात्र त्याचं अजून या ठिकाणी ट्रान्सफर करणं सुरू झालेलं नाही। हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कधीही जमा होऊ शकतात। तर बघा आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे। त्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती देखील या ठिकाणी ही PDF फाईल पाहायला भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल। याच्यामध्ये हा तारांकित प्रश्न विचारण्यात आलेला होता। आपण जर बघितलं पेज नंबर 20 वरती हा प्रश्न आहे। न्यूज मध्ये देखील याबद्दलची माहिती तुम्ही पाहिलेली असेल। काय प्रश्न आहे बघा, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत। तर या ठिकाणी जे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे। एवढे सारे हे सदस्य आहेत, पाहू शकता। त्यामध्ये त्यांनी काय प्रश्न विचारला बघा, सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय। पहिला प्रश्न आहे, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान 1500 रुपये ऐवजी 21 रुपये देता येणार नसल्याचे निदर्शनास आलेलं आहे, हे खरं आहे काय। बघा 1500 ऐवजी 21 रुपये जे केले जाणार होते ते आम्ही देता येणार नाही असं निदर्शनास आलेलं आहे, हे खरं आहे काय ते विचारलेलं आहे। तसेच या योजनेकरिता वित्त विभागाने सामाजिक न्याय विभागाचे सुमारे 3000 कोटी रुपये व आदिवासी विकास विभागाचे सुमारे 4000 कोटी रुपये तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे 410 कोटीचा निधी वर्ग केला असल्याचे नुकतेच निदर्शनास आलेला आहे, हेही खरं आहे काय। बघा जो निधी या ठिकाणी ट्रान्सफर केला जातोय या ठिकाणी योजनेसाठी प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्यासाठी, तो निधी या सर्व विभागाकडून घेण्यात आलेला आहे एवढे कोटी रुपये, तेही खरं आहे काय असा प्रश्न विचारला आहे। 3 नंबरचा प्रश्न विचारलाय, असल्यास हा निधी ट्रान्सफर केला असल्यास या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटच्या मुदतीनंतर ज्या महिलांच्या वयाची या ठिकाणी 21 वर्ष पूर्ण झाली त्या पात्र ठरत असून ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे असताना अद्याप नव्याने अर्ज नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही। तसेच अपात्र अर्जांची पडताळणी केल्यानंतर संख्या कमी होण्याऐवजी माहे जानेवारीच्या तुलनेत माहे फेब्रुवारी मार्च महिन्यात संख्या वाढल्याचे निदर्शनास आले, हेही खरं आहे काय। बघा नवीन अर्जाबद्दलचा देखील प्रश्न
प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी जे अपात्र होत आहेत तर अपात्र झाल्यामुळे या ठिकाणी संख्या जी आहे लाभार्थ्यांची कमी होण्यापेक्षा वाढत चाललेली आहे, ते खरं आहे काय असं विचारलंय. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न विचारलाय, असल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य अपात्र असतानाही 2,500हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, हे निदर्शनास आलं आहे काय, हे खरं आहे काय. बघा, शासकीय कर्मचारी ज्यांच्या या ठिकाणी घरामध्ये आहेत किंवा स्वतः शासकीय कर्मचारी आहेत, ज्या महिला आहेत त्यांनी फॉर्म भरलेले होते, ते खरं आहे काय असं विचारलेलं आहे. 5 नंबरचा प्रश्न विचारलाय, असल्यास या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात ICICI बँकमध्ये मार्फत झालेल्या संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांना 23 एप्रिल 2025 रोजी व त्या सुमारास पत्र दिलं होतं, हेही खरं आहे काय. बघा, सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना जर लाभ गेलेला असेल तर त्यांचा लाभ या ठिकाणी खात्यामध्ये कुठल्या खात्यामधून गेलेला वगैरे त्याची माहिती उपलब्ध करण्यासाठी पत्र दिलं होतं, ते खरं आहे काय. 6 नंबरला म्हटलंय, हे असं असल्यास लाभार्थी बहिणींना उद्योग सुरू करावयास भांडवल नसेल त्यांना या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून कर्जाचा हप्ता योजनेतून शासनामार्फत भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती वित्तमंत्री म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री यांनी दिली असल्याने या ठिकाणी किती रुपयांची रक्कम कर्जाऊ दिली जाणार आहे आणि यासाठी व्याजदर किती आकारण्यात येणार आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी कर्ज योजनेबद्दल या ठिकाणी तुम्ही जर त्याची वाट पाहत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. त्याचं व्याज वगैरे किती असणार आहे त्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. आणि ही कर्ज योजना जी आहे म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी हमीवरती तुम्हाला हे लघु उद्योगासाठी कर्ज दिलं जाणार आहे का, ते किती दिलं जाणार आहे आणि त्याचं व्याजदर काय असणार आहे त्याचा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा 7 नंबरला म्हटलंय, असल्यास उक्त बाबीचे शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. आता बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्याचं काय उत्तर दिलेलं आहे. 1 नंबरच्या प्रश्नाला त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये इतका जो आर्थिक लाभ आहे देण्याची तरतूद आहे. 21 रुपयाबद्दल या ठिकाणी त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही, फक्त 1500 रुपयाचा लाभ दर महिन्याला दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे, म्हणजेच 2 नंबरचं उत्तर आहे प्रश्नाचं, सन 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी जवळपास या ठिकाणी 2,82,090 कोटी या ठिकाणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी घटकांसाठी 3,240 कोटी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी 3,960 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार उपलब्ध करून दिलेला निधी पात्र महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या विभागाकडून निधी जो आहे तो घेण्यात आलेला आहे, तो वितरित देखील करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 3 नंबरच्या प्रश्नाला त्यांनी म्हटलंय, हो हे खरं आहे. 3 नंबरचा प्रश्न कोणता होता आपण या ठिकाणी बघूयात. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर 3 नंबरचा प्रश्न होता की शेवटच्या मुदतीनंतर ज्या महिलांची वयाची 21 वर्षे पूर्ण झाली त्या पात्र ठरून व ज्यांचे अर्ज अतांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांना पुन्हा अर्ज करायचे असताना अद्यापर्यंत नव्याने नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही, म्हणजे नवीन नोंदणी सुरू झालेली नाही, नव्याने नोंदणी सुरू झालेली नाही याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि या ठिकाणी जी लाभार्थीची संख्या वाढते ते निदर्शनास आलंय, हे खरं आहे का विचारलेलं आहे. तर लाभार्थींची संख्या वाढलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते खरं आहे असं म्हटलंय. त्यानंतर 4 नंबरच्या प्रश्नाला उत्तर दिले. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,289 राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्यास निदर्शनास आल्याने त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे सरकारी कर्मचारी असूनही या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ घेतला होता 2,289 राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी, तर त्यांचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे, हे देखील खरं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 5 नंबरला म्हटलेलं आहे, होय हे खरं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 5 नंबरचा प्रश्न जर आपण बघितला तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान जे आहे डीबीटी द्वारे जे सरकारी महिला असतील त्यांनी लाभ घेतला होता, तर त्यासाठी माहिती मिळावी म्हणून पत्र पाठवण्यात आलेलं होतं, तर ते खरं आहे, पत्र भेटलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 6 आणि 7 नंबरचा या ठिकाणी जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं बघा, खूप महत्त्वाचा 6 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे कर्ज योजनेबद्दल. काय प्रश्न होता तर या ठिकाणी ज्यामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या हमीवरती लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे का असं विचारण्यात आलेलं होतं.
त्यासोबत त्याचं व्याजदर वगैरे काय आहे ते विचारण्यात आलेलं होतं. मात्र हे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सदरची बाब सद्यस्थितीत विचाराधीन नाही. बघू शकता, कर्ज योजना सद्यस्थितीमध्ये विचाराधीन नाही असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणादरम्यान या ठिकाणी सांगितलेलं होतं की त्याबद्दल विचार चालू आहे, त्याच्यावरती सरकार सकारात्मक आहे. मात्र या उत्तरामध्ये मात्र त्यांनी म्हटलंय की सध्याची या ठिकाणी बाब जी आहे म्हणजे कर्ज योजनेबद्दलची या ठिकाणी ती विचाराधीन नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे उत्तर भेटलेलं आहे अतिशय करेक्ट उत्तर असतं, जे की या ठिकाणी त्या विभागामार्फत दिलं जातं. त्या विभागाचे जे सचिव असतात किंवा विभागाचे जे या ठिकाणी प्रभारी असतात त्यांच्याकडून हे उत्तर देण्यात येतं. महिला व बालविकास विभागामार्फत या ठिकाणी ही उत्तरं देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी तारांकित प्रश्नांची जी प्रश्न उत्तरांची यादी आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहिलेली असेल. महाराष्ट्र विधानसभेचं या ठिकाणी हे तारांकित प्रश्नांची यादी होती पावसाळी अधिवेशनासाठीची. तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती देखील विधानसभेच्या खाली पाहू शकता. या ठिकाणी तारांकित प्रश्नांच्या यादीमध्ये 3 तारखेची या ठिकाणी ही प्रश्नांची यादी तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तिथून देखील तुम्ही पाहू शकतात किंवा तुम्हाला या ठिकाणी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहता येईल. संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. जून महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. जून महिन्याचा हप्ता देखील तुमचा कधीही जमा होऊ शकतो, त्याच्याबद्दलची तरतूद झालेली आहे. इतर अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.